नमस्कार सगळ्यांना. काय चाललंय? पाऊस काही कमी होत नाही आपल्या इकडचा. त्यामुळं काय आता उन्हाळ्यापासून पाऊस चालू आहे. म्हणजे आपल्याला उन्हाळा मे, जून, जुलै, ऑगस्ट किती दिवस पडतो काय माहिती, नाही का? आपल्या इथं सगळंच बदललंय, त्याच्यामुळे आता ऋतू पण बदललेत, आहे की नाही? सगळं वातावरणच बदललंय, पहिल्यासारखं काही राहिलंच नाही, बरोबर की नाही? म्हटलं आजचा असा एक म्हणजे विषय होता की आता किती पण शिकलं ना, किती पण तुम्ही ग्रॅज्युएट व्हा, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करा, किती पण डिग्री किती मोठी घ्या, किंमतच नाही राहिली काय शिक्षणाला. काहीच म्हणजे काहीच किंमत राहिली नाही. मग कंपनीत म्हटलं ना, कंपनीचं गेलं ना, तर इंजिनियरच्या बरोबर आय वाला मुलगा पण काम करतो. आणि पगार पण आता पहिल्यासारखा एवढा नवीन पोरांना पगार नाही. पहिले कसं जास्त पेमेंट वगैरे मिळायचं. आता जस्ट इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं असेल ना, तर पगार हा सगळ्यांना सेम असल्यासारखाच भेटतो. म्हणजे आय वाल्याला पण 15-16 हजारच पगार भेटतो. इंजिनिअरिंग वाला जो नवीन जॉईन होतो त्याला पण एक 17-18 हजारापर्यंत पगार मिळतो. डिप्लोमा वाल्याला पण तेवढाच पगार मिळतो आणि काम सगळ्यांना सेमच असतं. पुण्यात होतं काय माहितीये का, जो आय वाला आहे ना, तो पण आपल्या बरोबरीनं काम करतो, तेवढंच त्याला टॅलेंट पण मिळतं कंपनीमध्ये, म्हणजे तेवढं त्याला नॉलेज पण मिळतं. फरक काय राहिला ना शिक्षणामध्ये. आपण एवढं 4 वर्ष शिकून म्हणजे तो पण तेच काम करतोय, आपण पण तेच काम करतोय. कामाचं तर जाऊ द्या, पण सॅलरी तो पण तेवढीच घेतोय आणि आपण पण तेवढंच घेतोय. किंमतच नाही राहिली काही शिक्षणाला किंमत. नुसता शिक्षणाचा कचरा झालाय, कचरा. ढिगावर इंजिनियर आहे, ढिगावर डॉक्टर आहे, शिक्षकच कमी आहेत. मी तर म्हणते काही दिवसांनी डीएड जे पहिले करत होते ना, आता बघा कोणी दिसत नाही डीएड केलेलं वगैरे. म्हणजे असतील पण क्वचित असतील, म्हणजे माझ्या तर बघण्यात असं नाही आता कोणी. इतकं व्हॅल्यू येणार आहे ना त्यांना, खूपच व्हॅल्यू येणार. बघा तुम्ही काही दिवसांनी ना त्या डीएड ला व्हॅल्यू येईल खूप. आणि इंजिनियर घराघरात इंजिनियर आहेत, एका एका घरात 5-5 जण इंजिनियर आहेत. आता आमच्याच घरात आम्ही 6 जण इंजिनियर आहेत. इंजिनियर जेवढा पोर आहेत त्यांना इंजिनियर जावं, म्हणजे एका एका घरात 12-12 जण झाले इंजिनियर. बरोबर, तुमच्या पण घरात असं असेल. किंमतच नाही राहिली होत. त्यापेक्षा काय, एक माझा तर सल्ला आहे, 10वी-12वी किंवा 12वी तुम्ही कुठला पण एक छोटासा कोर्स करू शकता, डिप्लोमा करू शकता. डिप्लोमावर चांगला पगार मिळतो बरं का. इंजिनिअरिंग करायची काही गरज, व्हॅल्यूच नाही राहिली काहीच. तुम्ही डिप्लोमा करून कंपनीत गेला ना, तुम्हाला एक्सपिरियन्स भेटला, तुम्हाला पोस्ट पण मिळते पुढे जाऊन, तुमचा पगार पण वाढत जातो. इकडे त्या मुलाची इंजिनिअरिंग होईल तर डिप्लोमाचा मुलगा पुढे जातो पोस्टला. समजा डिप्लोमा केला, 2 मुली, एकाने डिप्लोमा केला, तो समजा त्याला त्याजवळ पैसे नाहीत किंवा तो करू शकत नाही इंजिनिअरिंग, म्हणून तो गेला कामाला, समजा कंपनीमध्ये जॉईन झाला, आणि दुसरा इंजिनिअरिंग केला. तर तो डिप्लोमाचा मुलगा, तो त्याची इंजिनिअरिंग होईपर्यंत त्याला चांगली पोस्ट भेटते, त्याचा पगार जवळपास 40 हजाराच्या पुढे जातो. हे खरं आहे, तुम्ही बघा, जे जे काम करतात ना त्यांना लगेच कळत. त्यामुळे ना छोटा मोठा कोर्स करा, तुम्हाला 5 वर्षात तुमचं करिअर सेट होतं. उगाच वेस्ट गेल्यासारखं वाटतं टाइम, वेस्ट घालवू नका. आणि वायरिंग हार्नेसचं करू शकता तुम्ही, म्हणजे जे तुम्हाला ज्या फील्डमध्ये नॉलेज आहे त्याचा छोटा मिनी कोर्स असेल तरी करू शकता तुम्ही, ठीक आहे. आणि असाच होता व्हिडिओ. म्हटलं चला शिक्षणाच्या बाबतीत निर्णय घेताना जास्त दिवस शिकत बसू नका. 20-20, 22-22 वर्ष ते 25 वर्ष वयाचे किती अभ्यास करायचा. काही काही जण तर 40 वर्ष, 40व्या वर्षी पण कुठली तरी डिग्री घेतात. पण काय किती अभ्यास, काय तरी व्हायचं निवांत. थोडा छोटा कोर्स करायचा मस्तपैकी, शॉर्ट बट स्वीट, पैसे जास्त जात नाही. करिअर सेट होतं 5 वर्षामध्ये, तुम्हाला पगार खूप परमनंट होतात, आणखी तुम्ही ऑन रोड होतात कंपनीमध्ये कुठल्याही फील्डमध्ये. त्यामुळं छोटसच माझं मत आहे, तुम्हाला काय वाटतंय बघा.
तर चला असाच एक काढावा व्हिडिओ. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ बघतायत ते लाईक करायला विसरायचं नाही. फक्त व्हिडिओ बघायचा नाही, लाईक करायचं, शेअर करायचं. चला मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.